विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कदाचित थंबनेल बघून तुम्हाला असं वाटलं असेल, की 2च महिन्यात सीईटीची एक्झाम होणार आहे. तसं काही नाहीये बरं का. मला मुद्दा घ्यायचा आहे एक, की सीईटीची तयारी हे 2च महिन्यात होईल का? कोण विचारतंय? कोण आहेत ही मुलं? जेईची प्रिपरेशन करणारी मुलं आहेत. पहिल्या अटेम्प्टवर जोरात फोकस चाललाय त्यांचा आणि अशा वेळेस त्यांचा प्रश्न आहे, की जेईच्या पहिल्या अटेम्प्ट नंतर बोर्ड झाल्यानंतर सगळं कॅल्क्युलेशन करून 60 दिवस मिळतायत, त्यात सीईटी होईल का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, का असलेले प्रश्न मनात आणताय? सध्या कुठल्याही एक्झामची तयारी करा. तुम्ही जेईची तयारी करा, नीटची तयारी करा, बोर्डचं प्रिपरेशन करा. अरे तुम्हाला बेसिक पासूनच जायचंय आणि बेसिक पासून केल्यानंतर तयारी होणारच आहे सीईटीची. बरं तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतील. आता ही 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक स्टुडंट आला माझ्याकडं. आल्यानंतर त्यानं मला विचारलं, ऑफलाईनच्या ॲडमिशनसाठी आला होता आणि त्यानं मला क्लासमध्येच त्याच्या पालकांशी बोलत होतो मी. मग त्यानं मला विचारलं, की "सर इथं तुमच्या क्लासरूममध्ये एवढ्या गाद्या कशाला ठेवल्यात?" मी म्हटलं, "मुलं अभ्यास करतात आणि इथंच झोपतात. त्यांच्या गाद्या आहेत." पहिल्या दिवशीच तो स्टुडंट म्हणाला, की "सर मग मी पण येऊ का आजपासून?" ओके. मी म्हटलं, "ये ना." पण परीक्षेला 28 दिवस उरले होते लक्षात घ्या. इचलकरंजीवरून आला होता तो माझ्याकडं आणि मी तुम्हाला सांगतो शेवटच्या 28 दिवसात पहिले 2 दिवस मला त्याचा फक्त कॉन्फिडन्स मिळवून द्यावा लागला बास. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, अगदी सांगतोय, आज सी-यू-ई-टीमध्ये फायनल इयरला तो स्टुडंट आहे. एवढे पर्सेंटाइल त्यानं मिळवलं. फक्त एवढं त्यानं केलं, की दिवस-रात्र मी सांगेल तेवढंच केलं. अगदी लास्ट इयरला ओके. जेईच्या सेकंड अटेम्प्ट नंतर मुलगा माझ्याकडे आला होता आणि फक्त 14च दिवस उरले होते. मुलगा ब्रिलियंट होता. मग मी त्याला पहिल्यांदा काय सांगितलं, जो जेईला सिलेबस नाहीये तुम्हाला, तू केलेला नाहीयेस, अगदी सॉलिड स्टेट. तुम्हाला सांगतो शेवटच्या 14 दिवसासाठी त्याने आपला क्रॅश कोर्स घेतला होता. ओके. पण प्रॉपर गाईडन्समुळे त्याला 99.3 पर्सेंटाइल मिळाले. जेईत कमी स्कोर आला, पण सीईटीत चांगला स्कोर आला. मग मला सांगा बघू, सगळं शक्य आहे की नाही? पण थांबा, मी काही प्रश्न विचारतो आणि मग मला कळेल की तुम्हाला शक्य आहे की नाही. पहिली गोष्ट म्हणजे याचं काय नाव सांगा? ओके. नाही आठवत. हे काय आहे? हे माहीत नाही. हे तुमच्यासाठी अतिशय इम्पोर्टंट आहे. हेही इम्पोर्टंट आहे. खूप इम्पोर्टंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काय? सगळे ना मसाल्याचे पदार्थ आहेत. आता थोडीशी आयडिया आली असेल. सगळेच नाही बरं का, पण हा महत्त्वाचा मसाला आहे. पिवळ्या रंगाचा असतो लक्षात घ्या. जखम झाली तर त्यावर टाकतो आपण. हळद. ओके. त्या हळदीमधला मेन इन्ग्रीडियंट आहे हा कुरकुमीन. मग मला सांगा तो जो कुरकुमीन आहे, माझं प्रोनान्सिएशन समजून घ्या. कुरकुमीन म्हणतोय बरं का मी. ऑब्व्हियसली अँटिसेप्टिक आहे. ऑब्व्हियसली हळद म्हणजे मी म्हणणार आहे अँटिसेप्टिक. इथं नीट बघा रे बघू हे स्ट्रक्चर सगळेजण. इथं NH आहे आणि इथं कार्बन आणि ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. अरे अमाइड लिंकेज आहे ही. अमाइड लिंकेज. पॉलिमरमध्ये पण अशी अमाइड लिंकेज नायलॉन 6 मध्ये आहे का चेक करा. ओके. ती पुन्हा ब्रेक होते खरं बरं का. बरं हे जे आहे ना, ह्याचा तुम्ही ना बऱ्यापैकी आयुष्यात बऱ्याच वेळा वापर केलाय. माझा प्रश्न आहे, ताप आल्यानंतर ताप कमी करण्यासाठी कोणती गोळी तुमची फेव्हरेट आहे मेडिकलमधली? पी पासून अक्षर स्टार्ट होतंय. पॅरासिटामॉल. अँटिपायरेटिक ड्रग आहे. ताप कमी करण्यासाठी, टेम्परेचर डाउन करण्यासाठी वापरतात ते. अरे पण त्याच्यात अमाइड लिंकेज आहे. अमाइड लिंकेज. पॅरासिटामॉलमध्ये कोणतं लिंकेज आहे? अमाइड लिंकेज आहे. हे जे आहे ना, मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला ऋषीचं नाव सांगतोय महर्षी च्यवन. आता च्यवन असं असेल बरं का, मी च्यवन म्हणतोय. मग तुम्हाला च्यवनप्राश माहिती आहे ना? च्यवनप्राशमध्ये कुठला मेन इन्ग्रीडियंट असतो? आवळा मेन असतो लक्षात घ्या. मग हे त्या आवळ्यामध्ये असलेलं गॅलिक ॲसिड आहे. मग डोक्यात आलं का गॅलिक ॲसिड म्हणलं की इंडियन गूसबेरी. ओके, बरं. हे व्हिटॅमिन सी आहे बाळांनो. व्हिटॅमिन सी सिट्रस फूडमध्ये असतं व्हिटॅमिन सी. आवळ्यामध्ये पण व्हिटॅमिन सी आहे लक्षात घ्या. स्ट्रक्चर बघा, याचं स्ट्रक्चर बघा. आणि हे जे आहे ते आहे युगे किंवा युजेनॉल आणि युजेनॉल हे असतं याच्यात फ्लो अँटीमायक्रोबियल आहे. ओके. तुम्हाला सांगतो हे अँटीऑक्सिडंट आहे. हे अनाल्जेसिक आहे म्हणजे पेन किलर थोडक्यात अनाल्जेसिक. हे जे आहे ना पॅरासिटामॉल अँटीपायरेटिक आहे लक्षात घ्या. कुरकुमीन अँटिसेप्टिक आहे लक्षात घ्या आणि सिनामल्डिहाइड. सिनामल्डिहाइड, सिनामन, दालचिनी बहुतेक हां. मग आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. टॉपर्स आहेत ना, इथं मागे पडतात. तर टॉपर्स हे करतच नाहीत. हे रट्टा मारण्याचं काम आहे. पण सीईटीत असे 20 प्रश्न असतात केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो, एक वायवा सीरीज 1, 2 झाले असे जवळ-जवळ 20-30 व्हिडिओ असणार आहेत सीईटी पर्यंत. ते जर रेग्युलर करत गेला, तर 20 मार्काची तयारी झाली.
केमिस्ट्रीमध्ये हायर पर्सेंटेज मिळालं की सगळं झालं. आता हे कोणत्या टॉपिक मधलं आहे मला कॉमेंट करून सांगा. बघा, हा कोणत्या टॉपिक मध्ये आहे मला कॉमेंट करून सांगा. तोपर्यंत मी तुमचे सीईटीतले प्रश्न घेतो. म्हणजे तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्स आपला जो आहे त्याच्याबद्दल मला थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे बरं का. प्रॉब्लेम काय आहे, की मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की क्रॅश कोर्समध्ये ना, माझ्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही सब्जेक्ट इन्क्लूड असतात बरं का. सांगतो तिन्ही सब्जेक्ट आणि व्हिजन बॅच जी माझी आहे ना, त्याच्यात सगळ्या बॅचेस इन्क्लूड असतात बरं का. म्हणजे मी तुम्हाला 4700 एवढ्याच फीमध्ये फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, ज्यात पुस्तकातले ए टू झेड पुस्तकातले सॉल्व्ड एमसीक्यू मधले न्यूमेरिकल, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सगळे न्यूमेरिकल देतोय. डिटेलमध्ये साध्या भाषेत एक्सप्लेन करतोय. अरे सीईटीचा बेसच पक्का झाला ना. मग ती बॅच जी आहे, तिची जी किंमत आहे ती ऑलरेडी ₹1200. त्याच्यानंतर आपला जो कोर्स आहे, क्रॅश कोर्स त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अगदी डिटेलमध्ये पी-वाय-क्यूज घेतले जातात. त्याची व्हॅल्यू 300 आहे. बरं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 4 टॉपिक डिटेलमध्ये घेतलेले आहेत फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये. तेही तुम्हाला आम्ही प्रोव्हाईड करतोय. मग त्याचबरोबर संघर्ष बॅच सुद्धा प्रोव्हाईड करतोय. मग ह्या इंडिव्हिज्युअल बॅचेस पण आहेत तुमच्यासाठी. म्हणजे हा फिजिक्स केमिस्ट्रीचा आहे. जर आपण सब्जेक्ट वाईज बघायला गेलो तर ₹1000 त्याची कॉस्ट आहे. पण या सगळ्या बॅचेस इन्क्लूड केल्या तर 7200 प्लस ते ॲप हँडलिंग चार्जेस पकडलं तर 7,500-8,000 कडे किंमत जाते. पण हे सगळंच आम्ही तुम्हाला व्हिजनमध्ये प्रोव्हाईड करतोय म्हणून त्याची किंमत एवढी आहे. हे मी का सांगतोय? काहींना वाटतं बॅचचे प्राइस जास्त आहे. तसं नाहीये. पर सब्जेक्ट विचार केला तर एकदम कमी फी आहे. चला आता एमसीक्यू सॉल्व्ह करूया. बघा पहिला प्रश्न कसा आलाय? आयडेंटिफाय मेडिकल कंपाउंड व्हिच हॅज अमाइड लिंकेज पॅरासिटामॉल. सेकंदात उत्तर मिळणार आहे तुम्हाला. बाकीच्यांना मिळणार नाहीये. त्यांनी हा टॉपिकचं नावच माहित नसणाऱ्या बऱ्याच जणांना. कुठलं करायचं ते माहित नाही. मी आहे ना, असे सगळे क्वेशन्स मी घेतोय. व्हिच इस फ्रॉम द फॉलोइंग युजफुल टू एक्स्ट्रॅक्ट एनाल्जेसिक आणि अँटी-मायक्रोबियल? क्लोव्ह. क्लोव्ह हे एनाल्जेसिक पण आहे, अँटी-मायक्रोबियल पण आहे. लवंग. त्याच्यानंतर बघा युगॅनॉल अरे क्लोव्ह मध्येच आहे आणि सगळे लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत. मग असे 20 प्रश्न कुठले येणार सीईटीत? मी सांगतोय ना तुम्हाला. घेतलेल्याच्या बाहेरचं काहीही सीईटीत आलं नाही कधीच लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो जे घेतले तेच आलंय लक्षात घ्या. बाहेरचं काहीही आलं नाहीये म्हणून तर मुलांना पर्सेंटाइल चांगले येतायत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो अजून बघा. कुरकुमीन अरे अँटिसेप्टिक आहे. सेकंदात उत्तर आणि असल्या 20 प्रश्नांचं उत्तर एका प्रश्नाला मी 6 सेकंदात घेतोय. 120 सेकंद म्हणजे मी 2च मिनिटात आपण 20 क्वेशन्स सॉल्व्ह करणार आहोत. ते पण 100% विथ अॅक्युरसी लक्षात घ्या. गॅलिक ॲसिड इंडियन गूसबेरीमध्ये असतं. गॅलिक ॲसिड, बेन्झीन रिंग एका बाजूला COH ग्रुप आणि 3 OH ग्रुप, 3 OH ग्रुप आहे का बघा 3 OH ग्रुप आहे का? OH, OH, OH ग्रुप. कारण स्ट्रक्चर पण बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं. मग आता मला सांगा, ॲस्प्रिन आता हे जरा मी सांगतो बरं का. कोलबेज रिएक्शन माहिती आहे का? ट्रायमर कोलबेज रिएक्शन. मग सॅलिसायलिक ॲसिड माहिती आहे का तुम्हाला? मग फिनॉल पासून तयार होतं सॅलिसायलिक ॲसिड. म्हणजे इथं मी समजा इथं COOH ग्रुप घेतो आणि इथं OH ग्रुप घेतो. त्याचं जर मी फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन केलं, जो ॲसिल ग्रुप असतो ना, बघा इथं अटॅच होतो. हायड्रोजनला COCH3 ग्रुप सबस्टिट्यूट करतो. COCH3. अरे, त्यांनी विचारलंय फॉल्स स्टेटमेंट. पहिलंच स्टेटमेंट फॉल्स आहे, की ते म्हणतायत की अमाइड लिंकेज आहे. अमाइड लिंकेजमध्ये नायट्रोजन पाहिजे. कुठं आहे नायट्रोजन? सगळं सोपं आहे. मग अशा रीतीनं मी तुम्हाला सांगतो सीईटीची तयारी काय घेऊन बसलाय 2 महिन्यात. मला जॉइन व्हा. पहिल्या दिवसापासून तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो लक्षात घ्या आणि तसा वाढलेलाच आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की तुम्हाला क्रॅश कोर्स रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही विचारा बरं का. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुमचे पालक माझ्याकडं असे ऍडमिशन्स होतायत, की ज्यांनी ऑलरेडी दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेतलंय, पण तरीही माझ्याकडे ते घेतायत. मी तुम्हाला सांगतो, साध्या सिंपल मराठी भाषेत शिकवतोय. तुम्हाला समजेल असं शिकवतोय. 100 पेक्षा जास्त डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत ॲपवर. वेगवेगळ्या बॅचमध्ये जाऊन शोधा. फ्री लेक्चर्स म्हणूया आपण. ड्रॉपर असाल तर कुठल्याच गोष्टीत उशीर करू नका. इमिडिएटली बॅच जॉइन करा. ड्रॉपरसाठी कमबॅक बॅच सेपरेट आम्ही लॉन्च केलेली आहे. तिचा सिलेबस अगदी म्हणूया आपण फेब्रुवारीपर्यंत संपेल. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ड्रॉपर बॅचचा आणि त्याच्यानंतर 2-2.5 महिन्यात टोटली
फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहेत. पण त्याची सुरुवात दिवाळीपासूनच होण्याची शक्यता आहे बरं का. शक्यता नाही घ्यायचीच आहे आपल्याला. मग खूप चांगला प्लॅन आहे. 5-6 वर्षापासून आपल्याला आपण YouTubeवर आहोत. यश जबरदस्त मिळतंय. मग तुम्ही कुठली वाट बघताय? बॅच पर्चेस करा. ऑल द बेस्ट.